चला आज करूयात आपण मेथीचं बेसन। इथं मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे मी। 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्यात आणि 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि बेसन पीठ घेतलेलं आहे। तर हे बघा मी भाजी धुवून छान कापून घेतलेली आहे। आता आपण कढई तापायला ठेवली, त्याच्यात तेल टाकलं। तेल गरम झालं की त्याच्यात थोडंसं मी जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये लसूण, बारीक चिरलेला लसूण टाकला। लसूण लाल झाला की मिरची टाकलेली आहे। मिरची पण छान तडतडू द्यायची, म्हणजे आपली भाजी तिखट झाली पाहिजे। आणि मेथीची चिरलेली भाजी आपण त्याच्यामध्ये टाकली आणि आपल्याला आता चवीपुरतं मेथीच्या भाजीला लागणारं मीठ टाकायचं आहे। 1 चमचा मी मेथीच्या भाजीसाठी मीठ टाकलं आणि 1 चमचा मीठ मी हे बेसन आपण टाकणार आहोत नंतर त्याच्यासाठी मी टाकलेलं आहे। आणि आता भाजी छान हलवून घ्यायची। एकसारखी भाजी हलवून झाल्यावरती आपण भाजीला पाणी सुटण्यासाठी आपण त्याच्यावरती 1-2 मिनिट झाकण ठेवणार आहोत। भाजी छान पसरवून घेतली की त्याच्यावरती आपण 1-2 मिनिट झाकण ठेवलेलं आहे। 2 मिनिटांनी ते झाकण आपण काढून बघायचं। मेथीच्या भाजीला छान पाणी सुटलेलं असेल। हे पाणी सुटलं मेथीच्या भाजीला की लगेचच आपण त्याच्यामध्ये आता बेसन घालून घेणार आहोत। बघा थोडंसं मी हाताने बेसन टाकते। 1-2-3 वेळेस मी हाताने बेसन टाकलं आणि छान ते मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं बेसन आधी 3 वेळेस मी थोडं हाताने बेसन घालून घेतलं आणि आता ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। ते थोडंसं बेसन मिक्स झालं की परत आपण नंतर अजून थोडंसं बेसन घालणार आहोत। एकदाच बेसन घातलं तर आपल्याला ते छान मिक्स करता येणार नाही, सोपं जाणार नाही, म्हणून मी आधी थोडंसं बेसन घातलं, ते मिक्स करून घेतलं। अजून थोडंसं बेसन घातलं, ते सुद्धा मी त्या भाजीमध्ये एकजीव करून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही, ते मेथीच्या भाजीला जे पाणी सुटलेलं असतं त्याच्यातच हे बेसन आपल्याला टाकायचं आहे। ते बेसन आता नंतर टाकलेलं आपण एकसारखं हलवून घेऊयात। हे बघा, बघू शकता तुम्ही छान असं बेसन त्या मेथीच्या भाजीला लागलेलं आहे। आपण आपल्या आवडीनुसार बेसन घालू शकतो। आता आपण थोडासा पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे हातानेच, कारण ते बेसन आपलं शिजलं पाहिजे वाफेवरती। पाण्याच्या शिंतोड्यावरती आपलं ते बेसन शिजणार आहे, हे बघा। आणि आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत। झाकण ठेवलं की त्या वाफेवरती आपलं बेसन, कमी गॅस करायचा आणि त्या झाकण ठेवल्यावरती ते बेसन आपलं छान वाफेवरती शिजणार आहे। 3 ते 4 मिनिट ठेवलं झाकण। झाकण काढून घेतलं की बघा आपली भाजी शिजलेली आहे। त्याच्यावरती परत अजून थोडंसं तेल टाकायला लागणार आहे आपल्याला। या मेथीच्या बेसनाला थोडंसं परत तेल टाकावं लागतं, तर मग छान ते बेसन शिजतं आणि चवीला सुद्धा छान लागतं। परत मी तेल टाकून घेतल्यावर पाण्याचा परत एक शिंतोडा दिलेला आहे, परत एक त्याला वाफ आली पाहिजे म्हणून। आता ते पाण्याचा शिंतोडा टाकून घेतल्यानंतर मी परत 1-2 मिनिटासाठी फक्त झाकण ठेवणार आहे आणि गॅस आपला झाकण ठेवला की मी बंद करणार आहे। गॅस बंद केला की आता त्या वाफेवरती आपलं बेसन हे शिजणार आहे। गॅस बंद केला, 1-2 मिनिटांनी मी झाकण काढलं, तर बघा मेथीचं बेसन आपलं पूर्ण तयार झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, एकदम सोपी रेसिपी आहे। हे बघा कसं होतं बेसन, छान एकदम। चपाती सोबत आपण खाऊ शकता, भाकरी सोबत खाऊ शकता। तुम्ही नक्की करून बघा।